तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। शेकीपॅड तुम्ही ऑटोमेशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही बिटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। बिटमार्कला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर इथं काय करायचं, सर्व परीक्षेवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। इथून समजा ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे, समजा मी माझा फोटो सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही तुमचा पण फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि वरी 3 लाईनवर क्लिक करायचं आणि हे फोटो जे काय आपला फुल कास्टिंग एरियामध्ये करून घ्यायचं आहे। आणि या व्हिडिओच्या काय करायचं, शेवटपर्यंत जायचं आहे, शेवटपर्यंत जे काय आपला जे काय आत्ताचा फोटो आहे ते शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि जे फोटोवरती अशा प्रकारे लावून राहायचं आहे, जे काही मी ते PNG बनवून देत आहे तर त्याच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, म्हणजे जिथे जिथे आता PNG पडत आहे तिथून अशा प्रकारे लपन होऊन जाईल, काही विषय नाही। तर त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या बिटला यायचं आहे आणि इथून एकदा अशा प्रकारे फोटोला कट मारायचा आहे, डबल त्या फोटोवरती दाबून राहायचं आहे आणि सगळे टेक्स्ट PNGच्या खालती घेऊन यायचं आहे आणि डबल इथून एकदा अशा प्रकारे कट मारायचा आहे आणि याला पण काय करायचं आहे, सगळ्या टेक्स्ट PNGच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात आधी इथून यायचं आहे आपल्याला बॅक आणि जे काही शेकीपॅड आहे ते करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे ओपन। तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही खाली PNG आहे तर म्हणजे जे काही फोटो आहे मग तर त्या फोटोवरती अशा प्रकारे इथं क्लिक करायचं आहे आणि खाली इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथं 3 ठिपके दिसते त्या 3 ठिपक्यावरती क्लिक करायचं आणि इथून कॉपी इफेक्ट हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचं आहे आपल्याला इथून बॅक आणि जे काही बीटमार्क आहे ते करायचं आहे अशा प्रकारे ओपन। आता त्यानंतर काय करायचं आहे, मधात जे काही आपला फोटो पडत आहे तर त्या मधल्या फोटोला जे काही अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे। तर त्यानंतर काय करायचं, इथून यायचं आहे आपल्याला बॅक आणि जे काही शेकीपॅड आहे ते करायचं आहे अशा प्रकारे ओपन। तर त्यानंतर काय करायचं आहे, आता समजा हे लेअर आहेत आपल्या, तर त्या लेअरवरती अशा प्रकारे इथं दाबून धरायचं आहे आणि जे अशा प्रकारे सिलेक्ट होऊन जाईल। तर त्यानंतर काय करायचं आहे, जे काय जिथून PNG आहे म्हणजे आपला जे काय फोटो शोधा तर त्याच्यावरची जे इतक्या पण PNG आहेत ते सगळे अशा सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथून कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर यायचं आहे आपल्याला इथून डबल बॅक आणि करायचं आहे बीटमार्क करायचं अशा प्रकारे ओपन। तर आता काय करायचं, डबल डब्याच्या ऑप्शन क्लिक करायचं, इथून पेस्ट करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर जे काय आपला आजचा व्हिडिओ बनवून रेडी होईल। तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट जर करण्यासाठी काय करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे, म्हणजे जे काय आजचा व्हिडिओ आहे आपला ती एक्सपोर्टला चालू होऊन जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आहे, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। भेटूया मग एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।